मंडळी नमस्कार. खिलार शेतकऱ्यांची शान यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर आजच करा आणि आत्ताच करा. या चित्रीकरणमधून आपण नादखोळा परिवारमधील खिलारची सर्व माहिती आपण बघणार आहोत. तर मंडळी ही आहे चंद्रा नावाची नवीन कालवड भारत दोंडाप्पा मळगे यांची, तर तांडोरच्या राजाची मुलगी. तर अशा प्रकारे संपूर्ण व्हिडिओ बघायला विसरू नका. आणि ह्या व्हिडिओमधून मी प्रत्येक खिलारची ओळख सांगतोय. खास भारत दोंडाप्पा मळगे मामा तांडोर तालुका मंगळा जिल्हा सोलापूर यांच्याकडे असणाऱ्या खिलारची सर्व नावानिशी आणि आईवडिलांसहित माहिती तुम्हाला पोच केली जाईल. तर कोणाला समोर सरळ पद्धतीने यायला वेळ भेटतो, कोणाला वेळ भेटत नाही, त्यांच्यासाठी घर बसल्या जर चॅनलसोबत कट्टर राहिलात तर प्रत्येक गोष्ट ही आत्मसात करायला मिळते किंवा आत्मसात करून घेऊ शकतो. तर जी काही सुरुवातीला कालवड आणली त्या कालवडीची आई सतीश होंडराव हिवरगाव यांच्याकडे बैल होता अकलूजला दिलेला. त्या बैलाची मुलगी ह्या चंद्रा नावाच्या कालवडीची आई. आणि हा आहे सर्जा माडग्याळ खाणीचा भारत दोंडाप्पा मळगेमामा यांच्याकडे असणारा आदत जवळपास 20 ते 21 महिन्याचा हा खिलार खोंड आहे. चित्रा कोसा खोंड, काटकता असणारा खोंड, मनगेने कोकरे कारंडेवाडी तालुका जत जिल्हा सांगली यांच्याकडे आता गाई भरवण्यासाठी एक खिलार वळू चालू आहे, डरकी मारणारा. तुम्हाला व्हिडिओ बघितला असेल तर आठवल की शेतातील कामं करून आल्यानंतर बैलगाडीला बैलं आहेत आणि ती सोडलेली नाहीत. त्याच प्रमाणात बैलगाडीला बैलं असतानाच मी मुलाखत घेतलेली आहे आणि त्यावेळेलाच बैल डरकी मारतो. त्यानंतर एक छोटी व्हिडिओसुद्धा टाकलेली आहे. तर माडग्याळ खाणीचा जो बैल होता बजरंग कुलाळे यांचा, त्या बैलाचा हा नातू आहे मंडळी. आणि त्यानंतर आता जी येणार आहे वस्तू तर ती मूळ सिद्धापूर खाणीची माननीय लक्ष्मण कोळे जाल्याळ यांच्या बैलाचा खोंड. तर मंडळी हा खोंड अतिशय पिंड शरीराचा, पिंड पायाचा, कोसा कलरमधील आहे. तर वाढत्या वयाला चढत्या रूपाचा हा खोंड आहे. मात्र संयम, दम आणि सांभाळण्याची तयारी ज्यांच्यामध्ये कायमची आहे, तर अशा व्यक्तिमत्वाचं नाव करून देणारा हा खोंड आहे. या खोंडाचं नाव आहे राजा. आणि हा राजा जवळपास 1 वर्षाच्या वयाचा राजा आहे. प्रत्येक खिलारमधली गोष्ट ही सरळ पद्धतीनं अनुभवल्याशिवाय किंवा बघितल्याशिवाय हे तुम्हाला समजून येणार नाही किंवा जाणवून येणार नाही. तर यानंतर जी वस्तू येणार आहे या शेडमधून, तर तिची ओळख आपण करून घेणार आहोत. त्या अगोदर ज्या काही गोष्टी बाहेर आल्यात किंवा ज्या वस्तू बाहेर आणलेल्या आहेत तर त्यांची ओळख करून दिलेली आहे. ते बारकाईने लक्ष द्या. हा माडग्याळ खाणीचं शरीर अगदी घट्ट पेड्यासारखं काटकता आणि बुडक्यातून शिंग एकदम गोलई आकाराचे, कानकवाळी ताट, मांड्याला कलर, पायाला कलर, कपाळावरती कलर. तर ही आली भारत दोंडाप्पा मळगे यांच्या वाघींची मुलगी दिव्या नावाची, शंभूची बहीण, शंभूच्या नंतर झालेली तांडोरच्या राजाची मुलगी. म्हणजे मूळ सिद्धापूर खान आणि कारजाळ खाणीचं हे रक्त क्रॉस. तोंडाला अगदी निमुळतं, शिंग 1 नंबर, शरीर बांधा वांबसारखा, त्यानंतर शेपूट शरीराला साजेल असा, शोभेल असा, ही झाली दिव्या. तर मंडळी जातिवंत गोष्ट अनुभवायची असेल तर त्या जातिवंत गोष्टीला सरळ पद्धतीनं भेट दिल्याशिवाय तुम्हाला अनुभवता येणार नाही. हे त्रिकालाबाधित सत्य आहे. कारण मी चॅनलचं काम करत असताना किंवा मुलाखती घेत असताना, विजिट देत असताना या गोष्टी मी बारकाईनं अनुभवलेल्या आहेत की जेव्हा मी जाहिरातीमधून वस्तू बघतो आणि समोर बघतो फरक राहतात. तर ही आहे राधा. तर राधा नावाची जी खिलार कालवड आहे भारत दोंडाप्पा मळगे यांची, ही पण नवीन सदस्य आहे. अतिशय लांबार उभार, कोसा प्रकार, देखणा प्रकार, तोंडाची, गळ्याची, शरीराची लांबी तिला साजेल अशी, शोभेल अशी ही राधा आहे. आणि अजून आदत आहे मंडळी. तर सांगोल बाजारातून वाडेगावचे दिघे सरांनी वासरू घेतलेलं होतं. ते वासरू कोरोलीचे मामा यांनी घेतलं होतं. त्यानंतर ते त्यांनी चडचण सावकर यांना विकलं आणि चडचण सावकर यांनी सोन्या नावाचा जो बैल राजूगिरी सातारा यांना दिला. त्या बैलाची ही नात आहे राधा नावाची, जी सर्जेच्या पलीकडे दिसते ती. आणि अतिशय सुंदर
अतिशय देखणं रूप, अतिशय जातिवंतपणा, हा जातिवंतपणे सरळ पद्धतीनंच अनुभवता येणार आहे. तर त्यानंतर जी वस्तू येणार आहे किंवा त्यानंतर जी खिल्लार येणार आहे आपल्याला शेडमधून बाहेर बघायला मिळणार आहे, तर त्याबद्दलसुद्धा एक विशेष माहिती असू शकेल. मंडळी, आखीव रेखीव कोरीव आणि काटाळ पैंजण नावाची खिल्लार कालवड आत्ता सध्या दुसऱ्या वेताला गाभण आहेत तांडूरच्या राजाकडून. पहिलं वेत गाई आजारी असल्यामुळं ते वेत मरण पावलेलं आहे. त्यानंतर तांडूरच्या राजाकडून हे आत्ता सध्या गाभ आहे खिल्लार पैंजण. देखणापणा फुल, कातीवपणा, कोरीवपणा, कातडे एकदम पातळ, छाती पाय म्हणा सर्व जिथल्या तिथं, शिंगाची गोलाई व्यवस्थित, ही आहे पैंजण नावाची. आत्ता 8व्या महिन्यामध्ये आहे, गाभण आहे सध्या ही. आणि अतिशय स्वभाव देवासारखा शांत. घरातल्या बाई माणसांनी हँडल केली तरी चालते, गड्या माणसाने हँडल केली तरी चालते. कोणाला मारणार नाही, कधी राग नाही, कधी चिडचिडपणा नाही. अतिशय देवासारखा स्वभाव, मात्र जातिवंत व्यक्तिमत्वाला संगोपन करण्यासारखी आहे. फक्त ज्या काही गोष्टी या चॅनलमधून सांगितल्या जातील त्या गोष्टी खऱ्या किंवा खोट्या अनुभवायच्या असतील तर जातीनं जागा सोडल्याशिवाय आणि त्या वस्तू जवळ गेल्याशिवाय किंवा त्या व्यक्तीच्या जवळ गेल्याशिवाय तुम्हाला या गोष्टी तळागाळातून अनुभवता येणार नाही. तर त्यानंतर आपण बघणार आहोत या शेडमधून जी गाई येणार आहे, अतिशय जातिवंत मैना नावाची खिल्लार गाई, भारत दोंडाप्पा मळगे यांची. या गाईची 3 वेतं झालेले आहेत. पहिल्या वेताला कालवड झालेले आहे, दुसऱ्या वेतालासुद्धा कालवड झालेले आहे, दुसऱ्या वेताची कालवड लंपीने एक्सपायर झालेले आहे. त्यानंतर आता 3 नंबरचा तांडूरच्या राजाचा मुलगा झालेला आहे. मंडळी, मिळालेल्या माहितीनुसार ही गाई नंदेश्वर या गावातून लहान आदत असताना कालवड घेतलेली होती. मात्र त्यांनी सांगितलेलं होतं की लेंगरे यांच्याकडे एक बैल होता, त्या बैलाची मुलगी म्हणून. पण आपण डोळ्याने वास्तव बघितलं नसल्यामुळं मिळालेल्या माहितीनुसार त्यांच्याकडे जो बैल होता त्या बैलाची ही मुलगी आखीव रेखीव कोरीव. मंडळी, या गाईला जे अवयव आहेत किंवा या वयात जे रूप आलेलं आहे, हे रूप भरपूर दिवस एखाद्या नरामध्ये किंवा मादीमध्ये शोधायला जातात. मी सुद्धा जातो शोधायला, पण दुर्मिळ. शिंगातला अंतर म्हणा, बुडक्यातला अंतर म्हणा, गोलाई म्हणा, तोंडाची लांबी, गळ्याची लांबी म्हणा, शरीराची लांबी, चौकाची उंची किंवा शेपूटचा आकार, ह्या गोष्टी बारकाईनं क्वचित आणि दुर्मिळ अनुभवायला मिळतात. तर यानंतर जी खिल्लार गाई भारत दोंडाप्पा मळगे यांची येणार आहे, त्या गाईमुळं या नाथखोळा परिवारची ओळख झालेली आहे. तर त्या गाईलासुद्धा बारकाईनं अनुभवायला विसरू नका. कारण का असा व्हिडिओ परत सारखा होणे नाही. कारण का आज प्रत्येक घरामध्ये एखाद्या गोष्टीची आवड असेल तर काही जणांना आवड असते, काही जणांना आवड नसते. म्हणजे चित्रीकरणाच्या, फोटोग्राफीच्या गोष्टी म्हणा, इतर काही गोष्टी म्हणा, एखाद्या घरात एकत्र सर्वजण येऊन त्या गोष्टी घडवतात असं नाही. त्यामुळं व्हिडिओ दुर्मिळ असू शकेल. कारण प्रत्येकाचा प्रश्न असतो की तुम्ही अशी व्हिडिओ केली नाही, तशी व्हिडिओ केली नाही, ती केली नाही, हे केली नाही. म्हणजे बऱ्याच जाग्यावर बसून बऱ्याच लोकांचे प्रश्न असतात, मात्र प्रत्येकाचे उत्तरं मिळू शकत नाहीत. तर ही आहे वाघीण नावाची गाई, निजामपूर तालुका सांगोला जिल्हा सोलापूर या शंभूची आई. मंडळी, अतिशय कोरीव आणि जिथं कलर पाहिजे तिथं, आणि शिंगांची लांबी. तर मंडळी, दिव्याची आई, शंभूची आई. आणि त्यानंतर आत्ता जो सध्या तांडूरच्या राजाचा मुलगा झालेला आहे, त्या तांडूरच्या राजाचा मुलगा राजा, त्या मुलाची आईसुद्धा हीच आहे. तर या गाईचा वंश सांगायचा झाला तर कारजाळ कामांना या बैलाची नात आहे. आणि खानापूरचे बिराजदार सोमनाथ बिराजदार, मलकाना बिराजदार त्यांच्या वडिलाचं नाव, त्यांच्याकडे बैल होता. त्या बैलाची मुलगी म्हणजे त्या बैलाचा वंश असा समजलेला आहे. आणि त्यांच्याकडे जो बैल होता मलकाना बिराजदार मामा यांच्याकडे, तो कारजाळ खानीच्या किंवा कारजाळच्या बैलाचा होता, कामांना मामा यांच्या बैलाचा. त्या तर मंडळी नमस्कार, खिल्लार शेतकरी आणि यूट्यूब चॅनल परिवारमध्ये सर्वांचं स्वागत आहे. हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघायला विसरू नका. कारण या व्हिडिओमध्ये जो बारकावा दाखवला जाईल तो बारकावा प्रत्येकाच्या आयुष्यापर्यंत खूप महत्त्वाची गोष्ट शिकवणारा हा बारकावा आहे.
आणि हा व्हिडिओ जतन करायला, सेव्ह करायला आणि डाउनलोड करायलासुद्धा विसरू नका. आणि ह्या व्हिडिओमध्ये ज्या प्रत्येक वस्तूचा बारकावा दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे तो प्रत्येकाने बघावा अशी कळकळीची विनंती. धन्यवाद.